आता आमच्या शिरगुप्पीच्या राणीचं छानच चाललेलं होतं. तशी ती वयाप्रमाणे फार अल्लड आणि भोळी भाबडी होती. सुंदर राणीला दागिन्यांची विलक्षण हौस होती. ज्यावेळी इंदू आजींनी तिला आपला ढीगभर दागिन्यांचा डबा दिला तेव्हा तिने ते सगळे दागिने आपल्या अंगावर चढवलेले होते. त्या दागिन्यातली ती 2 तोळ्यांची बोरमाळ तर तिला विलक्षण आवडली होती. आपल्या त्या तलम नवीन लुगड्याच्या गंधात ते आपल्या आजी सासूचे जड दागिने तिला कमालीचे सुखावत असत. राणी आता आपलं ते झोपाळ्यावर बसून सतत ख्या ख्या करून खोकणारे सासरे, तो राक्षसासारखा दिसणारा गरीब परसू, सतत शेंबूड आणि लाळ गाळत आ आ आज्जे करणारं तिचं ते ध्यान आणि ती अखंड बडबड करत राहणारी तिची आज्जे सासू या सगळ्यांबरोबर फार सुखात होती. राणीला इथे कसल्याही गोष्टींची कमी नव्हती. भरपूर खावं प्यावं, रात्री मस्त मसालेदार दूध पिऊन झोपावं, या एवढ्या सुखाची तिने कधी अपेक्षाच केलेली नव्हती. खरंच त्या खोतांच्या सातमाई तिला पावलेल्या होत्या. आता म्हणतात ना की अतिसुखाला भूताची नजर लागते, तर दुःखाला कोणा भूताची नजर लागत नाही. आणि आमच्या राणीच्या त्या अतिसुखाला त्या कोणा भूताची नजर लागली होती. त्या दाजी पवारांच्या भल्या मोठ्या वाड्यात राणीची अगदी मज्जाच मज्जा चालली होती. त्यावेळी तिला फक्त एकच गोष्ट खटकत असे आणि ती म्हणजे आता ती निसर्ग नियमाप्रमाणे दर महिन्याला बाजूला बसत असे. त्यावेळी मात्र तिची ती आज्जे सासू तिच्याकडे बघून रागानं काहीतरी पुटपुटत उगाचच आदळआपट करत राही. या 3 दिवसात ती राणीशी धड बोलतही नसे. तिचं ते जेवणाचं ताटसुद्धा ती तिच्या पुढ्यात आदळून गिळ मेले असं म्हणायची. आणि ह्याच म्हातारीच्या वागण्याचं राणीला अतिशय आश्चर्य वाटत असे. त्यावेळी तिला वाटायचं की प्रत्येक तरुण स्त्री असं दर महिन्याला बाजूला बसते तो एक स्त्री धर्मच आहे. त्यात तिच्या म्हातारीनं एवढं आदळआपट करण्यासारखं काय आहे. नंतर राणीनंच विचार केला, कदाचित म्हातारीला आपलं आता सुकलंय, आपण आता तरुण नाही असं वाटून ती तशी वागत असेल. म्हणून नंतर राणी तिच्या त्या दर महिन्याच्या आदळआपटीकडे दुर्लक्ष करत राहिली होती. त्यात तिची पाळी संपून तिने डोक्यावरनं आंघोळ केली की म्हातारी पुन्हा पूर्ववत होई. आता आपल्या म्हातारीचं सुकलं त्या दुःखाचाच तो प्रकार आहे असं समजून नंतर राणीने आपल्या त्या म्हातारीच्या रागवण्याकडे फार दुर्लक्ष करून टाकलं. तरी ती मनातच त्यावेळी म्हणत असते की आता कोणाकोणाच्या कसल्या खोडी असतात देव जाणे. पण नंतर म्हातारीची खोड तिला कळली तेव्हा राणीच्या पायाखालची जमीन दुभंगली. राणीला आपल्या घरगडी परसूचं मात्र फार कौतुक वाटत असे. आता दाजीच्या वाड्यात त्याचा कुठला दर्जा आहे हे सुद्धा तिला कळलं होतं. तिला त्या इमानी परसूचं हेच कौतुक वाटत असे. त्या परसूनं कधीही तिच्या सासऱ्याचा किंवा तिच्या म्हातारीचा गैरफायदा घेतलेला नव्हता. तो नेहमी आपल्या पायरीनं वागून दाजींच्या शेतात मळ्यात दिवस रात्र खालमानेनं खपत राही आणि सकाळची न्याहारी, दुपार आणि संध्याकाळचं जेवण राणी जे वाढेल ते गप्प खाऊन रात्री अंगणात झोपी जाईल. तिच्या म्हातारीचा आणि तिच्या सासऱ्याचा तसं तिच्या उभ्या घराचा विश्वास त्या राक्षसी परसूवर होता. खरं तर त्याच्याच मेहनतीमुळे दाजीचा वाडा भक्कम उभा होता. तसं राणीनं परसूला वाढलं तरी तो जेवताना तिच्या म्हातारीचं त्याच्या जेवणाकडं जातीनं लक्ष असे. ती त्याच्या दररोजच्या 30-35 भाकऱ्या कटाक्षानं त्याला आग्रह करून खाऊ घालत असे. तसंच रोज तांब्याभर लोण्याचा गोळा तरंगणारं ताक त्याला प्यायला दे आणि कधी तो रात्री अंगणात झोपला आणि गरमी असली की म्हातारी स्वतः त्याच्या डोक्यावरच्या बारीक केसांना तेलानं माखून चोळून देत असे. पण कधी त्याच्या पायांना तेल चोळायला म्हातारी बसली की त्यावेळी मात्र परसू म्हणायचा, आजे माया पायाला तू हात लावू नगस. त्यावेळी म्हातारी मायानं म्हणत असे, परशा अरे मला आज्जे म्हणतोस आणि तुझ्या दुखऱ्या पायांना तेल लावू देत नाहीस. पोरा परशा दुपारी जेवलास ना की तापत्या उन्हात शेताकडे जाऊ नको, थोडी विश्रांती घे, 4 घटकांनी जा. अरे आपली शेतं आहेत ती काय कुठे पळून जाणार आहेत का. त्यावेळी तो वेडा बैल फक्त आपलं ते भलं मोठं डोकं फक्त हलवायचा, अगदी नंदी बैलासारखा. आणि राणीला त्याच्या त्या प्रत्येक गोष्टीत फक्त डोकं हलवणं फार मजेशीर वाटत असे. रात्री आपल्या स्वयंपाकात नेहमी काहीतरी गोडधोड शिजवून सर्वांच्या पानात ती अगदी हौसेनं वाढत असे. त्यात सगळ्यात मोठा वाटा या परसूचा असे.
आता राणीला आपल्या घरातलं परसूचं महत्त्व माहिती होतं, त्यामुळे ती स्वतः देखील त्याला आपला मोठा दादा मानून त्याचा आदर करायची. नेहमी आपल्या भावंडांकडे बडबड करणाऱ्या राणीला तिच्या या मोठ्या वाड्यात तसं तिच्याबरोबर बोलायला कोणी नव्हतं. त्यामुळे कधी ती भाजी आणण्यासाठी टोपली घेऊन रानफुलांच्या मळ्यात गेली की तिथे मात्र ती या परसूशी भाड 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 करून बोलत राहील. त्याला आपल्या माहेरच्या, आपल्या भावंडांच्या अनेक गोष्टी सांगून स्वतः खुदू खुदू हसत असे. त्यावेळी परसू मात्र भाजी तोडून तिच्या टोपलीत ठेवताना शांतपणे डोकं हलवत राहायचा, एक शब्द म्हणून बोलायचा नाही. कधी राणी त्याला डोळ्यात पाणी आणून आपले पूर्वीचे दिवस, त्यांच्या घरातली ती गरिबी, तिच्या कुटुंबाचं ते 4-4 दिवस उपाशी राहणं, तिच्या बाबांचं थंडीत राबणं, तिच्या आईचं आजारपण हे सगळं सांगायची. तिने त्याला त्या अण्णाचा आणि इतर आलेल्या वाईट अनुभवांबद्दलही मन मोकळेपणानं सांगितलं होतं. आणि आता तिच्या लग्नामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला आलेले ते सुखाचे दिवससुद्धा परसूला गहीवरून हसत सांगताना ती डोळे टिपत असे. आता राणीची ही नेहमीचीच बडबड परसू एक शब्दसुद्धा न बोलता पण फार लक्षपूर्वक ऐकायचा. आणि त्यावेळी मात्र त्याला वाटत असे की एवढ्याशा चिमुरड्या पोरीनं ह्या जगाचे किती वाईट अनुभव घेतले. त्यामुळे शेवटी तिच्या त्या पोळलेल्या मनानं आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी अन्नीशी लग्न करून आपल्या तारुण्याची मात्र होळी करून घेतली आहे. त्यावेळी त्याला असंही वाटत असे की या लहानशा सुंदर मुलीला लग्नाचा अर्थ तरी माहिती आहे का? तिने आपल्या सुखाचा कधी विचार तरी केला आहे का? परसूला राणीचं ते लहान मुलासारखं निर्मळ निष्पाप मन कळत असे तरी मुखदुर्बळ परसूनं राणीला तिच्याबद्दल त्याला वाटणारी सहानुभूती कधीच उघडपणे दाखवली नाही. तो फक्त तिला सांगत असे, त्या गोष्टीवर फक्त हू हू करत राहत असे आणि तिची टोपली भाजीनं भरून नंतर आपल्या कामाकडे वळत असे. आता लहान राणीला असं परसूकडे आपलं मन मोकळं केलं की फार बरं वाटत असे. त्यामुळे परसू आपल्याशी एकही शब्द न बोलता फक्त आपलं ऐकत राहतो याबद्दल सुद्धा तिला काही वाटायचं नाही. फक्त कोणाजवळ काहीतरी बोलून आपलं मन हलकं करावं एवढीच त्यावेळी राणीची भावना असे. पण नंतर त्या दोघांचीही नकळत एक गोष्ट घडली होती. सततच्या सहवासानं हळूहळू राणी आणि परसू एकमेकांच्या नकळत फार जवळ आले होते. राणी आता त्यांच्या घरात काही झालं तरी ते परसूला सांगत असे. आता परसू दर 4 दिवसांनी शिरगुप्पीच्या बाजारात आपल्या रानफुलांच्या मळ्यातली भाजी घेऊन जात असे, तेव्हा कधी त्याच्याबरोबर दाजी काकासुद्धा असत. तसं दाजी काका त्यांच्या धान्याच्या पोती व्यापाऱ्याकडे द्यायच्या असल्या की त्याचा हिशोब घेण्यासाठी जात. तरी वयामुळे त्यांना आता तो बैलगाडीचा 6 मैलांचा प्रवास झेपायचा नाही. त्यामुळे मग अनेक वेळा परसूच एकटा धान्याची पोती घेऊन जायचा. त्यावेळी राणी आपल्या सासऱ्याच्या आणि म्हातारीच्या नकळत घरातली गुळाची ढेप, कधी साखरेचं किंवा धान्याचं पोतं असं काही बाई आपल्या माहेरी देण्यासाठी परसूला बैलगाडीत लपवून ठेवायला सांगत असे. खरं तर परसूला असं आपल्या दाजीबांना आणि आपल्या आजीला फसवणं अजिबात पसंत नव्हतं. त्यांनी पूर्वी अशी राणीला सुद्धा आपली नापसंती दाखवली होती. पण तेव्हा राणी पदरानं डोळे पुसत म्हणाली होती की परसू, माझ्या कुटुंबाला या एवढ्याशा देण्यानं आपल्या वाड्यातलं काही कमी होत नाही रे. तर मी माझ्या कुटुंबाला काहीतरी देते, ह्या गोष्टीची माझ्या कुटुंबाला किती अपूर्वाई वाटत असेल याचा विचार कर की. तेव्हा राणीचं बोलणं परसूला पटलं. त्यात तो असं काही राणीच्या घरी घेऊन गेला की राणीनं आपल्यासाठी काही पाठवलं आहे या गोष्टीमुळे ते लहानसं घर आनंदानं न्हावून निघत असे. त्यावेळी परसूला त्यांचा तो आनंद बघून फार समाधान मिळत होतं. तिथे त्याला परसू दादा म्हणणारी उषा, नली, नारायण फार आवडत असत. तर राणीचे आईवडील त्याला लेकरा म्हणून मायेनं हाकारत असत. पण त्यावेळी परसूला एकाच गोष्टीचं फार वाईट वाटत असे. कधी त्याला चुलीजवळ बसून चहा खायला देणारी राणीची आई डोळ्याला पदर लावून राणीची अन्नीची चौकशी करताना त्यालाच कसं तरी व्हायचं. एकदा राणीचे वडील त्याला उदासपणे म्हणाले, परसू लेकरा, माझी राणी सुखात आहे ना बाबा. अरे तुम्ही माणसं, तिला देव माणसं मिळाली, मला कबूल आहे. पण खरं सांगू का परसू, माझ्या त्या लहानशा पोरीने आमच्या सगळ्यासाठी जो त्याग केला आहे का नाही, ते बघून मला आता जी सुबत्ता मिळते ती नकोशी होऊन जाते रे. असं म्हणून त्यांनी सरळ रडायलाच सुरुवात केली. त्यावेळी परसू गप्प झाला होता. परसूला माहिती होतं तर त्या कुटुंबाला फक्त अन्नीचंच दुःख होतं. कोणी दुःख करावं असा त्याचा अन्नी होता.
अबोल परसूला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं, ते म्हणजे राणीच्या कुटुंबाला, अगदी त्या लहानशा नारायणाला सुद्धा राणीच्या त्या लग्नाचं दुःख होतं. पण ज्या लग्नाचं खरं दुःख व्हावं ती राणी मात्र अगदी मजेत हसत खेळत राहत होती. त्याच्या अन्नीला नीट सांभाळत होती. घरात सगळ्यांशी अगत्यानं वागत होती. तिच्या वागण्यात कधीच कसली खंत नसे, नाराजी नसे. निष्पाप राणीच्या स्वार्थ त्यागाची ही छोटीशी किंमत होती. आता राणीकडे असं वागणारा परसू आपल्या दाजीच्या घराशी मात्र अत्यंत एकनिष्ठ होता. तो कधी आपल्या शेतातलं एक गवताचं पातंसुद्धा कोणी नेऊ नये म्हणून दक्ष असे. फक्त राणी आणि तिच्या कुटुंबासाठी मात्र त्यांनी ही आपली एकनिष्ठता थोडी बाजूला ठेवलेली होती. त्यात राणीने त्याला सांगितलं होतं की ती असं चोरून आपल्या माहेरी देते हे तिथे कोणाला सांगू नको. त्यावेळीही त्यांनी नंदीबैलासारखी मान हलवली होती. कारण त्या राणीच्या चांगल्या कुटुंबाचं ते अज्ञानाचं सुख तो हिरवून घेऊ शकत नव्हता. राणीमुळे तिच्या त्या गरीब कुटुंबाची घडी आता छान बसली होती. नारायण, उषा, नली शाळेत जात होते. हुशार नारायण आता नेहमी पहिल्या नंबरानं पास होत होता. तसं आमच्या इंदू आजी राणीच्या भावंडांना खूप चांगलं करायच्या. त्या दर शनिवारी सकाळी राणीला 1.5 चण्याची डाळ पुरणपोळीसाठी भिजत घालायला सांगून नंतर त्या सकाळीच भाजी घेऊन शिरगुप्पीत जाणाऱ्या परसूला येताना नारायण, उषा आणि नलीला घेऊन यायला सांगत. त्यावेळी तो सर्व गोडाधोडाचा स्वयंपाक आणि पुरणपोळ्या करायला त्या राणीला मदतही करत. आता आमच्या खाष्ट इंदू आजींना राणीच्या भावंडांचा एवढा पुळका काय येत असे माहिती आहे? कारण राणीची भावंडं अशी आली की त्यांचा अन्नी भयंकर खुश व्हायचा. तो त्या सगळ्यांकडे बघून हसत टाळ्या पिटत राहायचा आणि नारायण, उषा, नली देखील ते आले की आपल्या त्या वेड्या भाऊजीशी काही बाई बोलून हसत राहत असत. त्यावेळी इंदू आजी बघायच्या त्यांचा अन्नी त्या सगळ्यांचं बोलणं त्याला समजलंय अशा अर्थानं त्यांच्याकडे बघत आ आ आ आजी करून हसत राहत असे. इंदू आजींना आपल्या ह्या अन्नीचा आनंद बघून खूप समाधान वाटतं. आता उषा आणि नली या लहान होत्या. अन्नी त्यांना आपल्यातलाच एक वाटत असे. पण थोडा मोठा झालेला नारायण मध्येच एकदम गप्प होऊन आपल्या वेड्या भाऊजींकडे आणि चुलीकडे बसलेल्या आपल्या सुंदर ताईकडे बघत राहील. आणि त्यावेळी त्याच्या ताईनं त्या सर्वांच्या सुखासाठी केवढा मोठा स्वार्थत्याग करून असा वेडा नवरा पत्करलाय ह्याचं त्याला विलक्षण दुःख होत असे. त्यामुळे अनेक वेळा तो उषा आणि नली ताईकडे गेल्या तरी स्वतः ताईकडे जायचं टाळत होता. त्यावेळी नंतर परसूच त्याला आग्रहानं बोलवून आणि मग नारायण नाईलाजानं आपल्या ताईकडे येत असे. राणीला आपल्या ह्या लहान भावाची आपल्याबद्दल होणारी घालमेल जाणवायची. पण आपण इथे किती सुखात आहोत हे ती त्याला पुन्हा पुन्हा सांगत राहायची. पूर्वीपासूनच नारायण आणि ती फारच जवळचे होते. पूर्वीच्या त्यांच्या त्या वाईट काळात राणी आणि नारायणच एकमेकांना धीर देत आपल्या कुटुंबासाठी काय करायचं याचा सतत विचार करत असत. आमच्या राणीची भावंडं आली की आमचे दाजी काकाही खुश होत असत. त्यावेळी ते त्या पितळी कडीच्या झोपाळ्यावर बसून ख्या ख्या करत त्या सगळ्यांची चौकशी करत. कधी नारायणला जवळ बोलवून त्याच्या पहिल्या क्रमांकाबद्दल शाबासकी देत. आमच्या उषा, नली अनेकदा परसूदादाचे हात घट्ट धरून रानफुलांच्या मळ्यात त्यांच्या शेतात फिरून येत. त्यावेळी ते आपल्या शाळेतल्या अनेक गमती जमती परसूदादाला सांगत. आणि नेहमी तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसलेला परसू त्या दोघींशी मात्र अगदी हसत खेळत मनमोकळेपणानं आपल्या गावरान भाषेतनं गप्पा मारत असे. तसे आता दाजींच्या घराचे आणि राणीच्या घराचे संबंध अगदी घरोब्याचे झाले होते. तरी राणीला मात्र एक फार जाणवत असे, तिचे बाबा कधीही कुणी कितीही आग्रह करू देत तिच्या म्हणजे दाजी काकांच्या घरी यायला टाळत असत. ते यायचं का टाळतात हे राणीला माहिती होतं. तिची आई कधी कधी आपल्या मुलांबरोबर बैलगाडीतनं तिच्या घरी यायची. ती आल्या आल्या अन्नीच्या पायाला हात लावून आपल्या कपाळी लावत असे आणि ते पाहिलं की राणीच्या कपाळावर आठ्या पडत. पण ती बोलत नसे काही. आता राणीची आई जरी अन्नीच्या पायाला हात लावून ते हात आपल्या कपाळी लावायची तर तिलाही वाटायचं ना की आपल्या घरी कोणाच्या का कृपेनं ही चांगली परिस्थिती आली आहे. तिचं तशी पूर्वी असती तर आपली ही सुंदर पोर आज एखाद्या चांगल्या तरुणाबरोबर सुखाने नांदत असती. त्यावेळी त्या आईच्या हृदयाला सुद्धा माहिती असायचं की एखाद्या व्यक्तीला नुसतं खाण्यापिण्याचं सुख असून चालत नाही, तर त्या सर्वापेक्षा त्या व्यक्तीला आपल्या मायेच्या माणसांची सावलीच जीवन सुखानं जगायला शिकवते.
कवी म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण कवीचं हे रडगाणं राणीच्या आईला पटत नव्हतं. तिला त्यावेळी वाटत असे प्रत्येक आईची माया आपल्या मुलावर असतेच, परंतु त्या मुलाला फक्त आईची मायाच नाही तर आपल्या वडिलांची, भावंडांची, तिची आणि आपल्या घराच्या दाराशी बसलेल्या आपल्या कुत्र्याच्या मायेची सुद्धा गरज असते. त्या सर्वांच्या मायेविना तो भिकारी असतो. म्हणून कवीने फक्त असं म्हणायला हवं होतं की स्वामी तिन्ही जगाचा मायेविना भिकारी. तेव्हा डोळे टिपणाऱ्या राणीच्या आईला माहिती होतं की एखाद्या विवाहित स्त्रीला आपल्या पतीकडनं प्रेमाची अपेक्षा असते तर त्याच्या एकमेकांना प्रेमानं समर्पित होण्याच्या क्रियेत लग्नबंधनाची पूर्ती असते. पण तिची राणी आणि राणीच्या आईला तो वेडा अन्य आठवायचा आणि भयंकर रडू कोसळायचं. आता राणीची भावंड शनिवारी परसूबरोबर दाजी काकांच्या वाड्यात आली की ती एकदम सोमवारी सकाळी शाळेकरता आपल्या घरी जात. त्यावेळी राणी परसूकडे हळूच गुळाची ढेप, कांदे, शेंगाचं किंवा साखरेचं पोतं, चण्याची डाळ, तूरडाळ, जे काही माती मसण तिच्या हातात मिळत असे ते ती परसूला बैलगाडीत ठेवायला द्यायची. राणीची भावंड गेली की तो दाजी काकांचा क्षणभर भरलेला वाडा रिता होऊन जायचा. अन्नी पुन्हा आ आजे करत शेंबूड आणि लाड गिळत बसायचा. राणीच्या लग्नाला आता जवळजवळ 4-4.5 महिने होत आले होते. राणी आणि दाजी काकांचा तो संपूर्ण वाडा आता सुखानं नांदत होता. राणीच्या माहेरची घडी व्यवस्थित बसली होती. आता ते सर्वांना अन्नीची सवय झाली होती. आमच्या परसूचं मात्र एक होतं. तो राणीनं चोरून दिलेलं काही तिच्या घरी देताना दत्तू यादवांना म्हणत असे, हे समध्या आमच्या आजीने नारायणाच्या शिक्षणापतूर दिला आहे. त्यावेळी राणीचे वडील फक्त डोकं हलवत. आता दर महिन्याला त्यांना येणाऱ्या उत्पन्नातनं काही रुपये ते नारायणच्या नावानं बँकेत सुद्धा जमा करायला लागले. राणीच्या आईनं थोडं अंग धरून आता ती चुलीकडे बसायला लागली. दत्तू यादवचा दामा आता प्रमाणात होता. सगळं छान चाललेलं असताना ते घडलं होतं. एकदा भल्या पहाटे इंदू आजी राणीला घेऊन आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आल्या आणि माझी आजी काही बोलण्यापूर्वी म्हणाल्या, आंबे मी अगोदर हिला सातमाईंच्या पारावर घालून येते, आपण नंतर बोलू. तेव्हा घाबरलेल्या राणीचा हात धरून तरातरा सातमाईंच्या पारावर आल्या आणि राणीला सातमाईंच्या समोर ढकलून त्या हात जोडून म्हणाल्या, सातमाईंनो, ही तुमच्या अन्नीची पत्नी, तुमची सून राणी आहे हे तुम्हाला माहिती आहे. सातमाईंनो, हिच्या लग्नाला जवळजवळ 5 महिने होत आलेत, तरी आता वेळ न घालवता तुम्ही हिची ओटी भरा. नंतर मी हिच्या आणि अन्नीच्या हातानं तुमची खणा नारळानं ओटी भरीन, पुरणपोळीचा नैवेद्य वाढीन. आणि इंदू आजी सातमाईंपुढे असं गाऱ्हाणं घालून राणीसह आमच्या ओसरीवर आल्या. आल्या आल्या राणीला म्हणाल्या, राणी तू जा वाड्यावर, तू वाड्यावर जा लगेच, अन्नी तुझी वाट बघत असेल, मी येते थोड्या वेळानं. तसं राणी माझ्या आजीच्या पायाला हात लावून आपल्या वाड्याकडे गेल्यानंतर इंदू आजी हुश्य करून माझ्या आजीजवळ बसल्या आणि म्हणाल्या, आंबे तुझ्या वाड्यात सगळं ठीक आहे ना? इरली कशी आहे? तशी आजी म्हणाली, अगं इथे सगळं ठीक आहे. आज तू राणीला कसं काय सातमाईंच्या पारावर आणलंस? अन्नी ठीक आहे ना? तसं इंदू आजी आजीजवळ सरकून म्हणाल्या, आंबे अगं आता काय लपून ठेवू तुझ्यापासनं? हे बघ, अन्नीच्या लग्नाला आता 5 महिने होत आलेत, तरी दर महिन्याला ही बया बाजूला बसते. त्याच्यावर माझी आजी म्हणाली, अगं मग इंदू झालं काय त्याने? दिवस तसे भराभर जातातच. तरी काय म्हण इंदू, ही तुझी राणी फार चुणचुणीत आणि गुणी पोर आहे बघ. तिने आल्या आल्या सगळा तुझा वाडा सांभाळला. इंदू आजी त्याच्यावर जरा चिडूनच म्हणाल्या, आंबे मी काय म्हणते तुझ्या लक्षातच येत नाही आहे. अगं मी तिला माझा वाडा सांभाळायला नाही आणलं, मला आता नातवाचं तोंड बघायचं आहे, माझ्या अन्नीचा पोर मला बघायचा आहे. माझी आजी आ वासून इंदू आजीकडे बघत राहिली. तेव्हा त्या आणखीन पुढे सरकून खालच्या आवाजात म्हणाल्या, आंबे असं तोंड वासून माझ्याकडे बघू नकोस. अगं ही आणि अन्नी रोज एकाच पलंगावर झोपतात. ही त्याच्या खोलीत गेली की फिदी फिदी हसते, नंतर अन्नी विव्हळतो. तिथे जे नवरा बायकोच्या खोलीत आवाज येतात ते सगळे आवाज यांच्या खोलीतून येतात, तरीही बया दर महिन्याला बाजूलाच बसते. आंबे आता तुझंच बघ, तुझ्या 5ही पोरांची लग्न झाल्यावर तुझ्या सुनांची 1-2 महिन्यात पोटं पिकली होती ना, तर आता हिच्याच पोटाला पिकायला कसला रोग आला आहे?
तेव्हा माझी आजी हलकेच म्हणाले, इंदू, तू तुझ्या आणि दाजींच्या नंतर अन्नीला कोणी सांभाळायला हवं म्हणून राणीशी लग्न केलंस ना त्याचं, आणि आता तू. तसं माझ्या आजीनं आणलेला गुळाचा चहा घेत इंदू आजी म्हणाल्या, आंबे, अगं मी अन्नीला सांभाळायला त्याचं लग्न केलं तर आता लग्न झाल्यावर मला त्याचं पोर नको का? अगं माझा अन्नी पुरुष आहे आणि त्याला मूल होऊ शकतं हे मला माहिती आहे. इंदू आजीच्या स्वरातला तो हळवेपणा बघून आजी एकदम म्हणाली, हे बघ इंदू, आता अन्नीच्या लग्नाला 5 महिने झाले, म्हणजे काही 5 वर्ष नाही ना झाली. प्रत्येक गोष्टीला काळवेळ लागतो. हे बघ, राणी अजून लहान आहे. वेळ आली की तुझा नातू तुझ्या अंगणात रांगेलो. उगा चिंता करत बसू नकोस. आता 7 महिन्यांना सांगितलं आहेस ना, मग सगळं ठीक होईल. तसं इंदू आजी उदासपणे म्हणाल्या, आंबे, तुझं बोलणं बरोबर आहे गं. तरी बघ, आता मी दिवसेंदिवस तरणी होत चालली आहे का? अगं माझ्या गोवऱ्या कधीच गेल्या स्मशानात. दाजी तर पार कामातनं गेला आहे. आमच्या दोघांचे पाय थकले, डोळे फुटले. एकदा का अन्नीला पोर झालं तर मग माझा विश्वास आहे अन्नी आपल्या त्या पोराला बघून कसा पटकन बरा होईल. आणि एकदा का माझ्या अन्नीला बरा झालेला आम्ही पाहिला की मी आणि दाजी मरायला नंतर मोकळे. म्हणून मला अन्नीचं पोर लवकर हवं आहे गं आंबे. तरी ही अवदासा दर महिन्याला बाजूलाच बसते. माझी आजी हे सगळं ऐकल्यावर गप्प झाली. तेव्हा इंदू आजी डोळे टिपत असताना माझी आजी सहानुभूतीनं म्हणाली, इंदू, मला तुझं दुःख माहिती आहे. तू आता 7 महिन्याचा पदर राणीवर मागितला आहेस तर त्या नक्कीच राणीची ओटी तुझ्या नातवानं भरतील. फक्त तू त्यांच्यावर विश्वास ठेव आणि वाट बघ, कारण 7 महिने आहे, तिथे काहीही होऊ शकतं. तेव्हा आजीच्या बोलण्यानं सुखावलेल्या इंदू आजी नंतर आपलं बोळकं उघडून हसत म्हणाल्या, तसं आंबे, राणी फार चांगली पोर आहे. अन्नीची खूप काळजी घेते. आणि नंतर अन्नीला तिचा आणि राणीचा फरक कसा कळतो, तो तिच्या हातानं कसा पटकन जेवतो वगैरे अनेक गोष्टी आजीला सांगत राहिल्या. त्यावेळी त्या अगदी हरकून म्हणाल्या, आंबे, एकदा का मला नातू झाला की वेळ न घालवता मी लगेच आमच्या परश्याचं लग्न करून देणार. तसंच उद्या माझ्या नातवांनी परश्याला काही बोलू नये म्हणून मी त्याला रानफुलांचा मळा आणि त्याचं स्वतःचं झोपडं बांधून देणार आहे. अगं तसा तो सुद्धा माझा मोठा नातूच आहे ना गं. मग इंदू आजींनी त्यांच्या पूर्वीच्या अनेक जुन्या आठवणी काढल्या. त्या ऐकत माझी आजी फक्त हूं 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 करत गप्प राहिली. आमच्या आजीचं एक विशेष होतं, ती नेहमी सुखाच्या चांगल्या आठवणी काढून दुःखाच्या आठवणींना कधी उजाळा देत नसे. तिचं म्हणणं असं होतं की प्रत्येक व्यक्तीनं फक्त सुखाच्या आठवणीच्या सरीत डुंबावं, पण गेलेल्या दुःखाच्या उन्हाची झळ पुन्हा कधी घेऊ नये. ते सगळं विसरावं, सुखाच्या आठवणींच्या सावलीतच उभं राहावं. तशानं जीवन जगण्यास नवीन उमेद येते. आज मला वाटतं खरंच माझ्या अशिक्षित आजीचे ते विचार किती छान होते, योग्य होते. आमच्या इंदू आजी नंतर बराच वेळ आजीजवळ बसून बोलत राहिल्या होत्या. खरं तर राणी आणि अन्नीचे तर रात्रीचं खरं वास्तव त्यांना माहिती नव्हतं. त्याला म्हणतात अज्ञानातलं सुख. आमच्या आजीला मात्र इंदू आजीचं बोलणं ऐकून वाटलं होतं की ह्या इंदूला आपल्या अन्नीच्या मायेनं आंधळं करून टाकलं आहे. तिला त्या वेड्यात शहाणपणा दिसायला लागला आहे. म्हणतात ना, अंधाराला घाबरलेल्या व्यक्तीला अगदी थोड्याशा उजेडात दिसलेली आपली सावली भूतासारखी दिसते. तसंच झालं या इंदूचं. त्या वेड्या अन्नीला स्त्री म्हणजे काय हे माहिती तरी आहे का? आणि हे सगळं आता ह्या इंदूला कोण समजावणार? त्याचवेळी आमची आनंदी आत्या येऊन आजीला म्हणाली, आये, आता आमच्याबरोबर भाकरी खाऊन निघ, मी आज भरलेली वांगी केली आहेत. इंदू आजी उठल्या, म्हणाल्या, आनंदे नको, मला खूप वेळ झाला आहे, मी पुन्हा येऊन कधीतरी थांबेन. एवढं म्हणून त्या उठून आमच्या इरली काकूंच्या चुलीजवळ गेल्या. डोकं खाली हलून बसलेल्या इरली काकूंना बघितलं आणि गैवरून म्हणाल्या, बरी आहेस ना गं इरले? मग नंतर तिच्याशी थोडं बोलून त्या आजीचा सगळ्यांचा निरोप घेऊन हळूहळू आपल्या वाड्याकडे निघून गेल्या होत्या. पण त्याच दुपारी जेवायला आलेले आमचे नागू काका अचानक म्हणाले, आये, अन्नीला 3 पोरं होतील असं सातमाई म्हणतात. ते ऐकताच खरंच माझी आजी आणि आमचा वाडा आनंदानं हसला. आजी हसत नागो काकांना म्हणाली, अरे नाग्या, तू जरा लवकर हे सांगायचं नाही का? आत्ताच इंदू येऊन गेली. ते ऐकून नागो काका म्हणाले, आता आहे मला काय माहिती इंदू आली होती म्हणून. मग आजी आनंदी आत्याला म्हणाली, आनंदे,
जाग 7 महिना गुळाचा खडा ठेव, त्यांचं तोंड गोड कर. खरोखर आमचे शेतकरी नागो काका सगळ्यावर फार आगळे वेगळे होते. त्यांचा भूतजगाशी, अनैसर्गिक गोष्टींशी संबंध होता. आमच्या सातमाई कधीही त्यांच्या तोंडून बोलत. आपल्या बाभळीच्या रानातल्या झपाट्याला ते ओळखत होते. आमच्या शेतातली, शेताच्या बांधावरची, बाभळीच्या झाडावरची सगळी भूतं त्यांना ओळखत आणि ते त्यांना ओळखत होते. कुठल्या झपाट्यावर कुठला उतारा करायचा हे त्यांना माहिती होतं. त्यांना कधी अवचित भविष्यकाळसुद्धा जाणवत असे. सोलापूरच्या बेवारशी मुंगळ्याला गुप्तधन मिळणार आहे हे त्यांना सातमाईंनी आधीच सांगितलं होतं. तसंच आमचा लाडका सखाराम लवकर जाणार आहे हे सुद्धा त्यांना माहिती होतं. आमचे नागो काका अवचित चटकन काही बोलत आणि ते अक्षरशः खरं होत असे. आजसुद्धा आमच्या मांजरीवाडीतल्या सातमाई त्यांच्या तोंडून बोलतात आणि त्यांचं ते बोलणं खरं होतं. आमच्या सातमाईंवर आणि आमच्या नागो काकांवर विश्वास आहे आणि नेहमीच राहील. तुम्हीसुद्धा आमच्या सातमाईंवर विश्वास ठेवा. तुम्हाला हवं ते मागा. त्या तुमच्या मागण्यावर तथास्तु म्हणून तुम्हाला तुम्ही मागितलेलं देतील हा माझा तरी विश्वास आहे. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं पुढचं प्रकरण आहे राणीचं विचित्र विधिलिखित. भेटूयात ते ऐकण्यासाठी उद्या.